अ फाईल दॅट विल बिल्ड युअर फ्युचर. अशी एक फाईल की जे तुमचं पूर्ण करिअर घडवू शकते. ही कशी तयार करायची आणि त्यात काय काय आहे हे जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी हे सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. ही फाईल तयार करणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की जसं तुम्ही क्रिकेट खेळायला जाताना आपण ग्लोव्ज घालतो, हेल्मेट घालतो, एल्बो गार्ड घालतो, चेस्ट पार्ट सगळं आपण पॅड वगैरे घालून रेडी होतो. इट इज लाईक दॅट की नाव आय एम रेडी विथ दॅट एव्हरीथिंग आणि आय कॅन फेस द बॉलर नाव. मग तो पेस बॉलर असू दे किंवा कोणी असू दे, बट आय एम रेडी. सो ही फाईल तयार करणं इट्स लाईक दॅट. नमस्कार, मी मयूर यार्दी आणि सिद्धोरा चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही या चॅनलमध्ये अबाउट ओव्हरसीज ॲप्लिकेशन प्रोसेसिंग, त्याच्यानंतर स्कॉलरशिप्स, त्याच्यानंतर ग्लोबल करिअर, ग्लोबल सिटिझनशिप ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच्या टिप्स देत असतो. सो नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा. सो ज्यांना याची माहिती पाहिजे असेल त्यांना त्याचा उपयोग होईल आणि दे कॅन हॅव देअर ग्लोबल करिअर. चला तर मग एक ती फाईल बनवू की जे तुमचं पूर्ण फ्युचर बदलू शकते. सो त्या फाईलमध्ये काय काय आहे, सगळ्यात पहिली सुरुवात होते ती म्हणजे तुमच्या अकॅडमिक्सची. तर अकॅडमिक ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला तुम्ही 10वी नंतर काय काय शिकलेला आहात हे त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्युमेंट्स यायला पाहिजेत. म्हणजे काय, 10वीची तुमची जी काही बोर्डची मार्कशीट असेल ती, त्याच्यानंतर 12वीची जी तुमची बोर्डची मार्कशीट असेल ती, त्याचबरोबर तुमचं बर्थ सर्टिफिकेट तेही इंग्लिशमध्ये, दॅट इज एक्सपेक्टेड की ते त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट स्टडीजला जर का बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ह्या 3 डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेच आहेत. आता जर का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार असाल तर तुमचं जे अंडर ग्रॅज्युएटला तुम्ही जे काही शिकलेलं आहात, आता बरेच जणांनी 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमा केला आहे, तर तुमच्या डिप्लोमाच्या सगळ्या मार्कशीट्स, सो म्हणजे सेमिस्टर वाईज सगळ्या मार्कशीट्स, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट लेवलला जे कुठलं सब्जेक्ट शिकलेला असाल, म्हणजे मग तो इंजिनिअरिंग असेल किंवा 3 वर्षाचा कोर्स असेल, त्याच्या सगळ्या मार्कशीट्स पाहिजेत की ज्या आपल्याला त्या फाईलमध्ये आणायच्या आहेत. आता याच्यामध्ये बरेचदा आम्हाला मुलं काय प्रश्न विचारतात की सर आम्हाला ना एटीकेटी होती किंवा आमचा इयर डाऊन येतो, आम्हाला ती सेमिस्टरची मार्कशीट मिळेल का नाही माहीत नाही किंवा आम्ही ती घेतलेली नाही आहे. तर असं करू नका, गो टू द इन्स्टिट्यूट. जर का तुमच्याकडे ती मार्कशीट्स नसतील तर त्यांच्याकडनं त्या घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्ही जरी एटीकेटी असेल किंवा इयर डाऊन झालं असेल तरीसुद्धा ती मार्कशीट असणं खूप गरजेचं आहे. वेदर इट सेज फेल, एटीकेटी, ॲबसेंट, जे काय असेल ते. सो त्या सगळ्या मार्कशीट्स सेमिस्टर वाईज आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सो हे झालं तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्स टिल द बॅचलर्स. तुमचं बॅचलर्स जर का कम्प्लीट झालं असेल आणि आता तुम्ही विचार करत असाल तर त्याचबरोबर तुमचं फायनल डिग्री सर्टिफिकेट. सो देर आर 2 थिंग्स. 1 इज अ प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट की जे तुम्हाला तुमची काय म्हणता येईल, बॅचलर्सचा जेव्हा डिग्रीचा जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतो लास्ट इयरचा त्याच वेळेला एक बरोबर मिळते. सो दॅट इज 1. आणि जी दुसरी असते ती कॉन्व्होकेशनला मिळते. सो कॉन्व्होकेशनची नसेल तर इट्स ओके, पण प्रोव्हिजनल डिग्री हे तुम्हाला पाहिजे. कारण आत्ता आम्ही बघितलं, आमच्याबरोबर एक स्टुडंटची अशी केस झाली आहे की सगळेचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहे, सगळं आहे, पण फायनल इयरच्या एका सब्जेक्टचा रिझल्ट नाही आलेला, त्याच्यामुळे कोर्स कम्प्लीट झालेला नाही हे दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळे ॲडमिशन होऊ शकली नाही आणि नेक्स्ट इंटेकला जावं लागलं. सो प्लीज डोंट डू दॅट. सो हे डॉक्युमेंट्स पूर्णपणे अकॅडमिक लेवलसाठी तुम्हाला लागतात. त्याचबरोबर बरेच स्टुडंट्सनी मास्टर्स पण केलं असेल तर अगेन द सेम, मास्टर्सच्या प्रत्येक ज्या तुमच्या सेमिस्टरच्या मार्कशीट्स आहेत त्या पाहिजे आहेत. मास्टर्स कंप्लीट झाल्याची जर का तुमच्याकडे डिग्री आलेली असेल तर ती डिग्री हवी असेल. तर हे सगळे तुमचे सगळे अकॅडमिक डॉक्युमेंट्स. याचबरोबर मुलं बरेच वेळेला चांगले को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण करत असतात. सो काही जण स्पोर्ट्समध्ये असतात, काही जण कल्चरमध्ये असतात, काही जणांनी त्याच्यात इव्हेंट मॅनेजमेंट केलेलं असतं. असे वेगवेगळ्या याला मुलांनी कामं केलेली असतात आणि त्याचे तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स असतात. सो 10वी नंतरचे जे सर्टिफिकेशन्स असतील ना असे काही तुमच्याकडे, तर ऑल्सो दॅट इज अ व्हेरी युजफुल डॉक्युमेंट. सो त्याचे सर्टिफिकेट्स किंवा त्याचे तुमच्याकडे जर का लेटर्स असतील तर ते सुद्धा त्या फाईलमध्ये येणं एक्सपेक्टेड आहे. सो दिस इज ऑल अबाउट द अकॅडमिक्स. ओके. याच्यानंतरची जी एक महत्त्वाची डॉक्युमेंट जी आहे ती म्हणजे पासपोर्ट. सो पासपोर्ट जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲक्च्युअली ओव्हरसीजला जाऊ शकत नाही, पण त्याच्या आधी बऱ्याचशा एक्झाम्स तुम्हाला द्यायच्या असतात, त्यालासुद्धा पासपोर्टची रिक्वायरमेंट असते. सो मुळात तुमच्याकडे पासपोर्ट आहे का नाही, तो व्हॅलिड आहे का नाही, आणि तुम्ही जर का 18 वर्ष कंप्लीट करत असाल
आणि तो पासपोर्ट आधी जर का तुम्ही काढला असेल तर 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो पासपोर्ट तुम्ही बदलणं एक्सपेक्टेड आहे. सो तो बदलला आहे का नाही. आता व्हॅलिड आहे का नाही म्हणजे काय, तर तुम्ही ज्या कोर्सला अप्लाय करताय त्या कोर्स कंप्लीट होस्तोवर तो तुमचा पासपोर्ट जो आहे तो व्हॅलिड पाहिजे. त्यामुळे मग तशा डेट्स बघा की तुमच्या पासपोर्टवरती ॲप्लिकेशनची डेट कधी आहे, काय आहे. सो तो व्हॅलिड पासपोर्ट आहे का नाही बघा. जर का तुमचा पासपोर्ट 6 महिन्यांनी एक्सपायर होणार असेल, 1 वर्षांनी एक्सपायर होणार असेल, तर त्याप्रमाणे तुमच्या डेट्स घ्या आणि रिन्युअलला वेळेत तुम्ही अप्लाय करा. अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. परत मी सांगतोय, पासपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. जेव्हा स्टडी अब्रॉडची प्रोसेस होते त्यावेळेला पूर्णपणे फॉलो काय केलं जातं, तर पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार हे फॉलो नाही केलं जातं. सो तुम्हाला पासपोर्ट महत्त्वाचं असणं, त्याच्यावरचे काय म्हणता येईल नावं लिहिलेली जी आहेत, स्पेलिंग्स हे बरोबर आहेत ना हे बघणं गरजेचं असतं. बरेचदा असं होतं की आपल्या अकॅडमिक डॉक्युमेंट्सवरचं नावं आणि पासपोर्टवरचे नावं याच्या स्पेलिंग्समध्ये डिफरन्स असतो, कुठेतरी काहीतरी नाव चुकीचं लिहिलं गेलेलं असतं. सो डू चेक दॅट. जर का तसं असेल तर पासपोर्टवरती ते नीट करून घ्या, किंवा पासपोर्टवरचं जर का नीट असेल आणि अकॅडमिक डॉक्युमेंट्सवर नसेल तर ते नीट करून घ्या. आणि हे दोन्ही जर का नसेल तुमच्याकडं का तर काय करायचं हे त्या वेळेला we actually guide to the student what are the way out for that. But the passport should be ready, it should be valid. आणि ह्याची तुम्हाला प्रॉपर स्कॅन डॉक्युमेंट्स करून तुमच्याकडे ठेवणं हे गरजेचं आहे. सो दिस इज अनदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट विच हॅज टू बी देअर इन युअर एंटायर फाईल. अजून एक त्याच्याबरोबर तुम्हाला एक छोटीशी नोट तयार करून ठेवायची असते की तुम्ही जर का कुठे पासपोर्ट घेऊन म्हणजे ट्रॅव्हल केलं असेल, आईवडिलांबरोबर असेल किंवा कॉलेजसाठी असेल, व्हिजिटसाठी केलं असेल, टुरिस्ट म्हणून कुठं गेला असाल, तर एक छोटीशी त्याची नोंद तुमच्याकडे असायला पाहिजे की कधी तुम्ही त्या कंट्रीमध्ये गेलात आणि कधी परत आलात आणि तुम्ही का गेला होता. याची एक छोटीशी नोट. फॉर एक्झाम्पल की तुम्ही दुबईला गेलाय, एक 8 दिवस घरच्यांवर फिरायला गेलाय, तर काय बाबा 1 मेला मी दुबईला गेलो आणि 8 मेला मी आलो परत. सो त्याची नोंद तुमच्याकडे असायला पाहिजे. आता मे हा मी खरं चुकीचा महिना सांगितला, दुबईसाठी खूपच गरम असतं, पण समथिंग लाईक दॅट यू हॅव टू कीप द नोट्स ऑफ. ओके. त्याचबरोबर जर का कुठला विजा रिफ्युजल झाला असेल चुकून, असं काय कोणाला रिफ्युजल मुद्दामून नको असतं, पण विजा रिफ्युजल जर का झालं असेल तर त्याची पण नोंद पाहिजे की माझा विजा रिफ्युजल झाला होता, का झाला होता, कुठल्या कंट्रीसाठी झाला होता, त्याची पण तुमच्याकडे नोंद असणं एक्सपेक्टेड आहे. सो डू दॅट. सो दीज आर द 2 इम्पॉर्टंट थिंग्स विच वी डिस्कस्ड अबाउट. त्याच्यानंतरच्या तिसऱ्या ठिकाणी आपण जे तिसऱ्या डॉक्युमेंटवर जाणार आहोत ते म्हणजे तुमचा CV. आता स्टुडंटसाठीचा जो CV आहे हा अकॅडमिक फर्स्ट लागतो. अकॅडमिक फर्स्ट म्हणजे जसं आपण म्हणलं की तुम्हाला 10वीपासून आत्तापर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे, तुम्ही कुठले सब्जेक्ट शिकलेला आहात, त्याच्यात तुमचं बोर्ड कुठला आहे, युनिव्हर्सिटी कुठली आहे, कुठल्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकलात आणि तुम्हाला त्याचे मार्क किती पडले आहेत. आता मार्क हे पर्सेंटेजमध्ये पण आहेत आणि प्लस CGPA किंवा SGPAमध्ये पण आहेत. सो तुम्हाला त्याप्रमाणे अकॅडमिक लेवलप्रमाणे तुमचा CV तयार करणं गरजेचं आहे. ते लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो, तुमचे स्वतःचे डिटेल्स, नाव, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे काय तुमचं मॅक्सिमम क्वालिफिकेशन आहे, म्हणजे तुम्ही जर का बॅचलर झाला असा तर पहिले बॅचलर्स, त्याच्यानंतर 12वी किंवा डिप्लोमा आणि त्याच्यानंतर 10वी, अशा सिक्वेन्समध्ये CVमध्ये ते लिहिणं एक्सपेक्टेड आहे. 10वीच्या आधीचं लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर का कुठल्या कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला असेल तर त्याचे डिटेल्स, त्याच्यानंतर तुम्ही कुठले जर का प्रोफेशनल कोर्सेस केलेले असतील तर त्याचे डिटेल्स, आणि त्याचबरोबर तुम्ही जर का कुठल्या लँग्वेजेस शिकला असाल की अपार्ट फ्रॉम हिंदी, इंग्लिश, मराठी, जर का तुम्ही फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश अशा कुठल्या लँग्वेजेस शिकला असाल तर त्याचे डिटेल्स. दीज आर द फ्यू इम्पॉर्टंट थिंग्स इन द CV या स्ट्रक्चरमध्ये हव्या आहेत. सो आत्ता मी तुम्हाला जसं CVचं सगळं सांगितलं त्याची एक टेम्पलेट आहे की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते. सो अशा पद्धतीचं तुम्हाला साधारण CV तुमचा तयार होतो. तुम्हाला जर का ही टेम्पलेट डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, यू कॅन डाउनलोड इट फ्रॉम दॅट, आणि मग तो तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट म्हणून नक्कीच वापरता येईल. आता आपली ही जी फाईल आहे ना ही 60% रेडी झालेली आहे. यानंतर आपल्याला काय काय या फाईलमध्ये ॲड करायचं आहे तर SOP, LOR आणि फायनान्सेस. आता ह्याबद्दल आपण पार्ट 2 मध्ये बोलूया. सो स्टे ट्यून फॉर अ पार्ट 2. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लोज ग्रुपमध्ये शेअर करा, सो दॅट ज्यांना ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची वाटू शकते आणि दे कॅन
take their steps towards the global career.